साता समुद्रापार की म्हणजे अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्यावरची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई UAEच्या सरकारनं केली आहे आणि दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त केली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काय ही माहिती सविस्तर सांग। मिलिंद, हे ऑपरेशन भारत सरकारच्या विनंतीनंतर करण्यात आलेलं आहे आणि यात मोठी कामगिरी भारत सरकारची आहे। भारत सरकारचे जे NSA आहेत, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल यांनी यात पुढाकार घेतला होता आणि IB चीफ असतानाही त्यांनी अनेक असे ऑपरेशन्स केले होते ज्यामध्ये दाऊदला मोठा फटका बसला होता किंवा त्याला नुकसान झालं होतं। आणि NSA झाल्यानंतर त्यांची आणि सरकारची एक प्राथमिकता होती की दाऊद इब्राहिमवर कशा प्रकारे आपण कारवाई करू शकतो आणि यामुळेच किंवा या कामासाठीच त्यांनी एक डोजियर तयार केलं होतं ज्यामध्ये दाऊदच्या संपत्तींची पूर्ण माहिती होती। त्या डोजियर वर काम करत UAE सरकारच्या मदतीनं त्यांनी ही कारवाई केली आहे आणि सरकारनं UAE सरकारनं भारत सरकारला याच्यात खूप मदत केली आहे। आणि दोन्हींच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये दाऊद जे वॉन्टेड आरोपी आहे आणि टेरर लिस्ट मध्ये त्याच्यावर जे NOC RCN त्याच्या विरुद्ध रजिस्टर करण्यात आलेला आहे किंवा त्याच्या विरुद्ध इश्यू करण्यात आलेला आहे, त्याला पाहता UAE सरकारने ही कारवाई केली आणि 15,000 कोटींची प्रॉपर्टी जी आहे, ज्यामध्ये काही हॉटेल्स आहेत, काही मॉल्स आहेत आणि इतर काही प्रॉपर्टीज आहेत जे दाऊद किंवा त्याच्या कुटुंबियांच्या किंवा त्याच्या जवळच्या लोकांच्या नावावर होती, बिनामी प्रॉपर्टीज होती, त्यांच्यावर ही कारवाई करत प्रॉपर्टी सीज करण्यात आले आणि UAE सरकारने त्याच्यावर ताबा घेतलाय। मोठा धक्का आणि मोठं नुकसान दाऊदसाठी आहे, कारण भारत सोडल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याने व्यवसाय केला होता रिअल एस्टेटचं आणि लष्कर तैयबा आणि इतर अतिरेकी संघटनांचा फायनान्स करायचा, त्यामुळे त्याला तिकडे बेस देण्यात आलं होतं। पण दाऊदचा एक मोठा बेस पाकिस्तान बाहेर दुबई UAE मध्ये होता, तिथे त्याने अनेक मॉल्स आणि प्रॉपर्टीमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केली होती। तर त्याच्यावरच आता UAE सरकारनं आणि भारत सरकारने मिळून अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर एक मोठा धक्का आहे आणि एक पाऊल पुढे भारत सरकार गेला आहे दाऊद विरुद्ध कारवाई करण्यामध्ये आणि यानंतरही अनेक कारवाई असं म्हणता येईल। अगदी एका वेळी सांगायचं तर की दाऊदची आर्थिक नाकेबंदी एक प्रकारे होणार। निश्चित तेच आहे, कारण याच प्रॉपर्टीज मधनं दाऊद आपला व्यवसाय करतो, एक बेस तयार करतो आणि दाऊदचे विंग्स कटील करण्यासाठी सरकारचा मोठं पाऊल आहे आणि निश्चित त्याला याने आर्थिक गणेश निश्चित होणारच आहे। बरोबर गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे UAE सरकारची एक अतिशय मोठी कारवाई, दाऊद इब्राहिमची आर्थिक नाकेबंदी एक प्रकारे।